महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम शिवभक्तांच्या जयघोषाने मांडवी ते उनकेश्वर मार्ग झाला भक्तिमय। हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमलेल्या भक्तिमय वातावरणात मांडवी ते उनकेश्वर कावड यात्रा उत्साहात पार पडली। दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या कावड यात्रेत शेकडो भाविक महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतलाय। सकाळपासूनच मांडवीतील दुर्गादेवी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली। ढोल ताशांचा गजर, हर हर महादेवाचा जयघोष आणि भगव्या पताकांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। दुर्गादेवी मंदिरापासून कावड घेऊन भाविकांनी त्यांच्या पायी प्रवासाला सुरुवात केली। यात्रेदरम्यान भाविकांसाठी ठिकठिकाणी फराळ, फळे, अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। यात्रेत ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारीही उपस्थित राहून भाविकांच्या सेवेत सहभागी झाले। तसेच पोलीस प्रशासनाने यात्रेदरम्यान वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने चोख नियोजन करत आयोजकांना मोठे सहकार्य केले। त्यामुळे यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडली। उनकेश्वर येथे पोहोचल्यानंतर भाविकांनी पवित्र पैनगंगा नदीचे तीर्थ घेत भगवान महादेवाचे दर्शन घेतले। यावेळी परिसरात पुन्हा एकदा हर हर महादेवच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले। भाविकांच्या सेवेसाठी त्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समिती, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस प्रशासन तसेच विविध सेवाभावी व्यक्तींनी घेतलेल्या परिश्रमाचे भाविकांकडून कौतुक करण्यात आले। श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा सुंदर संगम ठरलेली ही कावड यात्रा भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अविस्मरणीय ठरली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भारत राठोड, किनवट। कारण म्हणजे श्रावण मासामुळे आमचे जे गुरु महाराज आहे, परमपूज्य श्री गजेंद्र महाराज सगळंच कार्य करतात। कावड यात्रा काढण्याचा मुख्य उद्देश काय आहे तुमचा? कावड यात्रा काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये जो काही पवित्र असा महिना जो समजला जातो तो भगवान शिवाप्रती असलेला श्रावण मास हा सर्वांना परिचित आहे। प्रथमतः या कावड पदयात्रेची सुरुवात शिवजयंती उत्सव समिती मांडवीच्या वतीने 2023 साली पहिली कावड यात्रा मांडवी ते उनकेश्वर अशी ही या ठिकाणी कावड यात्रा जात असतात। आणि एक भगवान शिवाचं एक भक्तिमय वातावरण आज आपण संबंध भारत देशात नाही तर अख्ख्या जगामध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत। या कावड यात्रेचा एकच मुख्य असा उद्देश आहे की आपण आपल्या सनातन हिंदू धर्माबद्दल कुठेतरी जागरूक झालं पाहिजे, आपण संघटित झालं पाहिजे। कारण जोपर्यंत आपण संघटित होणार नाही तोपर्यंत आपला सनातन हिंदू धर्म आहे तो जागा होणार नाही। आणि याच श्रावण मासाच्या या पावन अशा पर्वावर आज आम्ही आमची ही कावड यात्रा काही थोड्याच वेळात पैनगंगेच्या तीरावर जाऊन त्या पात्रामध्ये त्या कावडीमध्ये जल भरून या ठिकाणी भगवान शिवाला अर्पण करणार आहेत। आणि या मागच्या मध्ये यावेळेस भगवान शिवाला एवढंच आम्हाला साकडं घालायचं आहे, बळीराजा हा कुठेतरी संकटामध्ये सापडलेला आहे, पावसाचं प्रमाण थोडंफार प्रमाणामध्ये कमी दिसत आहे। आज आम्ही आमचे दीपक काका जयस्वाल असतील, आमची पूर्ण टीम आज भगवान शिवाला एवढंच साकडं घालणार आहे की भरपूर प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी होऊ दे आणि आमचा बळीराजा, आमचा शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे आणि भारत देशाला, या सनातन हिंदू धर्माला सुफलाम करण्यासाठी असं आम्ही या ठिकाणी साकडं घालणार। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।